आयोजित तीर्थदर्शन आणि समाज प्रबोधन पदयात्रा दत्तात्रय महाराजांच्या भेटीसाठी खांडी दर्शन आणि तीर्थ दर्शनासोबत समाज प्रबोधनाच्या रूपाने चाललेली आहे. प्रत्येक गावात प्रत्येक खांडीवर दत्तात्रय प्रभूंचं दर्शन व्हावं आणि त्या अमुक दर्शनी असलेल्या दत्तात्रय प्रभूंच्या दर्शनाचा आनंद घ्यावा यासाठी भारतभरातून हजारो भाविक या तीर्थयात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि परमेश्वराच्या भेटीसाठी एक पाऊल गोमटे घेत चाललेले आहे. सर्वांच्या वतीने अभिवादन करतो. आज नाही भेटला तर उद्या भेटावा अशी अप्राप्ती आपण भावत दररोज नित्यविधीमध्ये आणि निमित्तविधीमध्ये जे मिळत आहे त्याचा आनंदही घेतो आणि जे मिळालं नाही त्याचं दुःखही करतो. सकाळचा दिवस उजडला की आपल्या सर्वांना ओढ असते म्हणजे परमेश्वराच्या भेटीची. चालताना नाही भेटला तर विजनात भेटेल, विजनात नाही भेटला तर निजताना भेटेल, भोजन करताना भेटेल, कुठे ना कुठे का होईना परंतु दत्तात्रय प्रभू कुठल्या तरी रूपामध्ये आपल्याला भेटतील अशी आपली ईश्वर प्रतीती आहे, गुरु प्रतीती ही आहे आणि आपल्या सर्वांची आत्मप्रतीती ही आहे. परमेश्वर दत्तात्रय प्रभू आहेत, ते आम्हाला भेटतात, ते भेटले पाहिजेत, ते आम्हाला अनुभवता येतात. दत्तात्रय प्रभूंचा विशेष आपल्या प्रत्येकाकडे आहे. तो विशेष वंदन करताना त्याची अनुभूती आपण सर्वजण अनुभवतो. दत्तात्रय प्रभूंचा विशेष कपाळाला लावला की एक वेगळी प्रतीती अनुभवायला येते. कुठेतरी परमेश्वराची आपली जवळीक आहे ही प्रतीती आपल्याला अनुभवता येते. मग खांडीचं दर्शन घेतल्यानंतर आई मुलाला भेटावी जशी मुलाला म्हणजे लेकीला आईची ओढ असते आणि आईलाही लेकीची ओढ असते, तसा आनंद आपल्याला अनुभवता येतो. खांडी दिसली, मन्याळी खांड दिसली, देहलीची खांड दिसली, फार कळ दिसला तेव्हापासून त्या विशेषावर कपाळ टेकवेपर्यंत आणि कपाळ टेकवल्यानंतरही आताही आपल्या सर्वांना ती अनुभूती अनुभवायला येते. ही झाली स्थानाच्या संबंधाने अनुभूती. आपल्याला दत्तात्रय प्रभू आहेत अशी सतत जाणीव होत असते. फक्त आपल्याला ती अवस्था निर्माण झाली पाहिजे. नामस्मरण करताना होते, पुढे पाठीमागे चालताना होते. दादांनी आपल्याला सांगितलं की जेव्हा आपण या वाटेने निघतो आपल्याला परमेश्वराचं साह्य असतं. पुढे पाठीमागे परमेश्वराच्या अनंत शक्ती आपल्या पुढे पाठीमागे काय करत असतात, आपला सांभाळ करत असतात. घरी तेवढी अनुभूती येत नाही, परंतु जेव्हा आपण फील्ड वर्क मध्ये येतो, प्रत्यक्षात आपण जेव्हा या साधनेमध्ये उपस्थित होतो त्यावेळेस ती प्रतीती अनुभवायला येते आणि म्हणून ती प्रतीती अनुभवत आपण ही वाटचाल करत आहोत. दत्तात्रय प्रभूंचं गुणानुमोदन आपण करत आहोत. मग ते पारायणाच्या रूपाने असू द्या, आरतीच्या रूपाने असू द्या, स्मरणाच्या रूपाने असू द्यात, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण ती प्रतीती अनुभवतो. परंतु ती प्रतीती अनुभवण्याची एक प्रक्रिया असते. जसं आज आपण मला वाटतं दुपारी काय होतं जेवायला, कोणी सांगेल का? काय होतं? पिठलं? तिकडे पाठीमागे सांगतील ना. पिठलं, चपाती, भात. आपण सगळे चुकलो. आपण प्रभू प्रसाद खातोय. कशाला पिठलं, कशाला भात, कशाला चपाती पाहिजे? तुम्ही जेव्हा ती पिठलं चपाती म्हणून खाल तर त्याचा लाभही वेगळा, आनंदही वेगळा. पण जेव्हा तो दत्तप्रसाद म्हणून खाल तेव्हा तुम्हाला त्याचा आनंद वेगळा अनुभवायला. करूयात प्रयत्न आपण. उद्यापासून काय करू?
काय अनुभव? अरे प्रत्येक गोष्ट अनुभवत असत. आपण आता चाललोय, कोणासाठी चाललोय? प्रभू प्राप्त करण्यासाठीच प्रत्येक पाऊल टाकतोय. आणि म्हणून आपलं जेव्हा सर्व परमेश्वरासाठी असेल ना, तर परमेश्वर आपल्या जवळच आहे ही प्रतीती आपल्याला अनुभवायची. आणि म्हणून दत्तप्रभूंच्या स्तुती स्तवनातल्या वेगवेगळ्या व्याख्यानमालेतल्या वेगवेगळ्या विषयांना आपण अनुभवणार आहोत. आजचा विषय आहे श्री दत्तात्रेय प्रभूंची दिनचर्या. दिनचर्या म्हटले की आपण आपल्यालाही तपासायचं आहे आणि परमेश्वराच्या या दिनचर्येलाही अनुभवायचं आहे. आपल्या सर्वांच्या श्लोकपाठ आहे. कोणता श्लोक आहे? पंचाळेश्वरी गौतमी तटतीरी मध्यान काळी प्रभो नित्याने करी भोजन सुरपती त्यात्मतीर्थी विभो सायंकाळ प्रवर्ततागत करी माता पुरी पहुड हो ऐसा खेळ करी सह्याद्री शिखरी सृष्ट्यांतरी नित्य हो. श्री दत्तात्रेय महाराज की जय. किती जणांना पाठ आहे श्लोक? हा श्लोक किती जणांना पाठ आहे? असा परहातवर करू. बघ, मी काय नुसतं प्रवचन करणार नाही की येतो पंचाळेश्वरी गौतमी, सगळ्यांना येतो माझ्या माहितीप्रमाणे. आज यावर्षी आम्ही ठरवलं की म्हटलं त्या आरत्या ते अव्यक्तीहून अव्यक्त झाला. किती जणांना आरती येते आरती. आता समज सगळ्यांना तुम्हाला पुस्तकं मिळालेत ना, पाठ करूयात आपण. मोबाईलवर PDF आलेली आहे, पाठ करू शकतो. अरे हे सगळं अनुभवायचं आहे ना. हे अनुभवणार कुठे आणि कधी? इथे जर तुम्हाला अनुभवता नाही आलं तर ते कधी अनुभवता येणार नाही. आणि म्हणून आपण जरी दत्तात्रेय प्रभूंची दिनचर्या अनुभवणार आहोत. हा श्लोक सुद्धा पाठ म्हटला तरी दत्तात्रेय प्रभूंची दिनचर्या आपल्या डोळ्यापुढे दिसली पाहिजे. की आता माहूरला या सह्याद्री पर्वताच्या रांगेमध्ये माहूरच्या ठिकाणी दत्तात्रेय महाराज काय आहेत? सायंकाळी काय पुढे? संध्याकाळ प्रवर्तता म्हणा की मग संध्याकाळ प्रवर्तता गत करी माता पुरी पौढ हो ऐसा खेळ करी सृष्ट्यांतरी नित्य हो. ऐसा खेळ करी सह्याद्री शिखरी. सह्याद्रीच्या पर्वत रांगेवर तुम्ही गुगलवर सर्च करा. सह्याद्रीचा पर्वत रांगा कुठून कुठपर्यंत आहेत. फक्त माहूरलाच नाहीये, आपण फिरतो तेवढा सह्याद्री पर्वत नाहीये. सह्याद्री पर्वत ऐसा सह्यांचळाची चुळके सह्याद्री पर्वतावर दत्तात्रेय प्रभू आजही आहेत. अशी मी तुम्हाला सांगितलं ना, ईश्वर प्रतीती आहे, शास्त्र प्रतीती बी आहे, आमच्या गुरुजनांनी सांगितलेली गुरु प्रतीती आहे. आणि आपण सर्वजण आत्मप्रतीती अनुभवासाठी इथे उपस्थित झालो. काय आहे दत्तात्रेय प्रभूंची दिनचर्या? सकाळी भल्या पहाटे उठावं, काशीला स्नान करावं, बद्रिकाश्रमी पुराण श्रवण करावं, कोल्हापुरासी भिक्षा मागावी, पंचाळेश्वरासी भोजन करावे आणि माहूराशी निद्रा करावी. 5 टप्प्यावर आपण आनंद घेऊयात. आमच्यामध्ये एक परंपरा आहे. 12 वाजले, तुम्ही उत्तर प्रदेश मध्ये जा. आमच्या गुरुजनांनी प्रत्येक वासनिकाला, प्रत्येक नामधारकाला एक संस्कार मूल्य दिलेले आहेत. 12 वाजले, जिथे कुठे आहात, ऑफिस मध्ये आहात, आपल्या कामात आहात, कुठेही असू द्यात, फक्त क्षणभर 12 वाजता दत्तात्रेय प्रभूंच्या पंचाळेश्वरीच्या आरोगणेची आठवण करणे, एवढा आनंद तर आपण घेऊ शकतो की नाही? जर दत्तात्रेय प्रभूंच्या दिनचर्येमध्ये नाही काशीचं स्नान आपल्याला आठवता आलं,
नाही, बद्रिकाश्रमीचं पुराण श्रवण आपल्याला तर काही कळलंच नाही, न तर आपण दत्तात्रय प्रभू बोलतात ते ऐकू शकत, न दत्तात्रय प्रभूंचं केलेलं श्रवण, त्यांनी निरूपण केलेलं परावर शास्त्राचं ज्ञान आपल्याला तर काही कळणार बी नाहीये. परंतु कोल्हापूरच्या श्री दत्तात्रय प्रभूंच्या भिक्षा अवसराच्या निमित्ताने दत्तात्रय प्रभूंनी ज्यांच्या कोणी भाग्यवंतांचं अन्न दत्तात्रय प्रभूंच्या झोळीमध्ये येत आहे तेही आम्हाला कधी दिसले बी नाही आणि तेवढा आनंदाचा योग आम्हाला आलेला बी नाहीये. नाही, कोल्हापूरची भिक्षाही आम्हाला आठवता येत, पण पंचाळेश्वराचं भोजन आपण अनुभवतोच. माझ्या माहितीप्रमाणे इथं उपस्थित असलेला प्रत्येक साधक पंचाळेश्वरचं आत्मतीर्थ अनुभवण्यासाठी तिथे 12 वाजता पोहोचलाय की नाही? म्हणा ना, श्री दत्तात्रय. आपण सर्वजण गेलेलो आहोत. इतर ठिकाणी गेले की नाही गेले मला नाही सांगता येणार, तुम्ही तर सगळीकडेच गेलेही असतात, पण मी अजून काही वाराणसीला गेलेलो नाही आणि बद्रिकाश्रमला जिथं पुराण श्रवण होतं तोही आनंद मी अनुभवला नाही. परंतु पंचाळेश्वरला दत्तात्रय महाराज 12 वाजता येतात की नाही येतात? नुसतं पंचाळेश्वरला येत नाही, प्रत्येकाच्या घरी येतात, प्रत्येकाच्या उपहाराचा स्वीकार करण्यासाठी येतात. कारण दत्तात्रय प्रभूंचा अवतार हा चतुर्युगी विद्यमान अवतार आहे. तो एका वेळेस हजारो नाही लाखो ठिकाणी तुमच्या आमच्या पदार्थांचा, तुमच्या आमच्या श्रद्धेचा स्वीकार करत असतो. आणि म्हणून पंचाळेश्वरी गौतमी तटतीरी मध्यान काळी प्रभू नित्याने करी भोजन सुरपती त्या आत्मतीर्थी विभो, असा मध्यान काळचा दत्तात्रय प्रभूंचा आठव आपण करू शकतो. काशीचं स्नान आहे, बद्रिकाश्रमीचं पुराण म्हणजे ब्रह्मविद्या ज्ञान श्रवण आहे, पंचाळेश्वर कोल्हापूरची भिक्षा आहे, पंचाळेश्वरचं भोजन आणि माहूरची निद्रा. माहूरचं स्थान बी बऱ्याच जणांनी केलं असेल, बहुतेकांनी केलेलं असेल. ज्यांनी केलं त्यांना तो माहूरचा श्री दत्तात्रय प्रभूंच्या निद्रास्थानाचा ओटा आणि श्री चक्रपाणी महाराजांच्या 2 ओटे आहेत ना? हो, 2 आहेत ना? कसे उभे आडवे का दोन्ही तसेच? उत्तर दक्षिण आहेत ना दोन्ही? नाही, फोटोत पाहिलेत आम्ही ना. बोला ना मला मोबाईल वर बोला ना. तुम्ही अखोत एकाला सांगितलं ना बघत स्पेशल ट्यूबर त्यांचा ठेव. सांगायचं तात्पर्य की ते दोन्ही स्थान आपल्याला डोळ्यापुढे दिसले पाहिजे की इथे दत्तात्रय महाराजांचं निद्रास्थान आहे. नाही, आम्ही दत्तात्रय प्रभू बघू शकलो, परंतु दत्तात्रय प्रभूंचं स्थान आम्हाला वंदन करायला किंवा लीळा स्मरणाच्या रूपाने आठवायला तरी आज आम्ही भाग्यवंत आहोत की त्या दिनक्रमामधल्या 2 जागा आम्ही वंद तीर्थ हे सर्वही जना ही दयानिधे श्री कृपा घना, आपण ती प्रतीती अनुभवायची असते. आणि म्हणून दत्तात्रय प्रभूंच्या दिनक्रमामधला हा 5 ठिकाणचा आनंद जेव्हा आपल्याला अनुभवायचा आहे त्याची एक वेगळीकता आहे, त्याची एक वेगळी उंची आहे, त्याची एक वेगळी अनुभूती आहे. मी माझ्या परीने तुम्हाला त्याचा आनंद सांगणार आहे. काशीला स्नान आहे, काशी म्हणजे वाराणसी. कदाचित तो माझा एक स्वतःचा बुजही असू शकेल किंवा चिंतनाचा विषय असू शकेल. दत्तात्रय प्रभू आजही काशीच्या त्या गंगेमध्ये स्नान करतात की नाही? आमची वस्तुस्थिती प्रतीती आहे तर भाग्यवंत जीव आहेत की ज्या जड जंतव जीवा हेतू दत्तात्रय महाराज आजही
त्याच्या कथा मी सांगणार नाही तुम्हाला की कोणाच्या विनंतीला मान देऊन दत्तात्रेय महाराज काशीचं स्नान नित्य नेमाने करतायत. परंतु दत्तात्रेय महाराज दररोज काशीला स्नान करण्यासाठी येतात. ज्या पाण्यामध्ये श्री दत्तात्रेय प्रभू स्नान करतात, ज्यांना तो अवसर प्रत्यक्ष अनुभवता येत असेल ते भाग्यवंत जीव आहेत की ज्यांनी दत्तात्रेय प्रभूंचं आजही दर्शन घेतलेलं असेल किंवा त्रेतायुगात अवतार झालेला आहे, ज्यांनी वरदान मागून त्यांनी त्या काशी स्नानाचा आनंद अनुभवलेला आहे, तेही भाग्यवंत जीव आहेत. पण आम्ही जरी तो काशी स्नानाचा आनंद अनुभवला नाही तरी देखील आपल्याकडे दत्तात्रेय प्रभूंचा विशेष आहे. त्याला स्नान घालताना आपण म्हणू शकतो, तो आनंद अनुभवू शकतो की दत्तात्रेय महाराजा कोण्या एका सदैवा भक्ताच्या विनंतीला मान देऊन आपण मनुष्य वेशाचे निमाने दररोज आजही काशी स्नान करण्यासाठी येतात. मला तो अवसर नाही प्रत्यक्ष पाहता आला, परंतु त्या श्री दत्तात्रेय प्रभूंच्या चरणांकित दत्तात्रेय प्रभूंच्या पाषाणाला साक्षी करून मी हा अभिषेक, मी हे स्नान आपल्या श्रीचरणी समर्पित करते आहे. ही दिनचर्येतली आठवण आपण अनुभवू शकतो. आज आमच्यामध्ये कित्येक मांडलिक दत्तात्रेय प्रभूंचे तीर्थस्थान आहेत किंवा आपण जे खांडी वंदन करतो आहोत त्या प्रत्येक खांडीवर नित्यनेमाने दत्तात्रेय प्रभूंची उपार्जना आहे. पहाटेपासून ते रात्री झोपेपर्यंत, जोपर्यंत कुठल्याही विशेषाची नित्य साधना होत नाही तोपर्यंत त्यांच्या विशेषांचा, प्रसन्नतेचा आनंद आपल्याला अनुभवला येत नाही. आज लोकांची गर्दी आपण अंबाळीच्या दिशेने पाहतो किंवा प्रत्येक खांडीच्या दिशेने पाहतो किंवा कुठलीही दत्तात्रेयांची चरणांकित पाषाणाची मंदिरं पाहिलीत तर ते खूप प्रसिद्ध आहेत. मग ते सारंगखेड असू द्यात, तुमचं इकडं शिंगवा असू द्यात, त्यानंतर इकडे खांडी 12 खांडी असू द्यात, चोरवड असू द्यात, असे अनेक आपापल्या परिसरामध्ये श्रीदत्त मंदिर आहेत. त्याची नित्य उपार्जना आणि त्यांची पूजापाठ भक्ती साधना असल्यामुळे त्यांची प्रसन्नता तेवढाच कशाला, तुमच्या घरातला विशेष, त्या विशेषावर सुद्धा जर तुमची नित्य साधना असेल तर ती तुमच्या जीवनामध्ये बरंच काही देऊन जाते. मला तुम्हाला हे सगळं सांगण्याचं प्रयोजनच एवढं आहे की दत्तात्रेय प्रभूंच्या जीवन क्रमातल्या या 5 नित्य साधना, त्या नित्य साधनेपैकी एखादी साधना तरी आमच्या जीवनामध्ये दत्तात्रेय प्रभूंना साक्षी करून एखादा नित्यनेम आम्हाला करता आला पाहिजे. त्यासाठी आम्ही दत्तात्रेय प्रभूंची दिनचर्या आपणाला सांगत आहोत. हा विषय इथे सांगण्यापाठीमागचा मुख्य उद्देशच तो आहे की दत्तात्रेय प्रभूंची दिनचर्या तर आम्ही वाचलेली आहे किंवा म्हणतोही आम्ही, परंतु त्यातला तो गुण आम्हाला आला पाहिजे. नित्य जर एखादी साधना आजही तुमच्या आमच्या जीवनामध्ये आली तर आम्हाला दत्तात्रेय प्रभूंची दर्शनाची आणि सेवेची अनुभूती अनुभवायला येऊ शकते. आणि म्हणून मी आपल्याला सांगत होतो की काशीचं स्नान दत्तात्रेय प्रभू करतात. त्याच कारण आहे ती भूमी सात्विक आहे. काशीची भूमी हे काय, सात्विक आहे. आधी हजारो लोक होते. आता मागे आता काय कुठे झाला, वाराणसीला झाला ना कुंभमेळा, कुठे झाला, प्रयागला झाला. पण काशीला बी होतो की नाही, काशीला होतो, प्रयागला होतो, आपल्या त्र्यंबकेश्वरला होतो, 3 ठिकाणी होतो. उज्जैनला बऱ्याच ठिकाणी होतो. पण जेव्हा वाराणसीला होतो तिथे आमच्या ब्रह्मविद्या शास्त्रानुसार जरी तिथे महादेवाचा विग्रह केला असला तरी सुद्धा त्याच्या अगोदरही आमचं दत्तात्रेय प्रभूंचं स्नान तिथे झालेलं आहे. म्हणजे दत्तात्रेय प्रभूंचं चरणांकित ते तीर्थ आहे आणि म्हणून त्या तीर्थाने स्नान करणाऱ्यांचा उद्धार हा अनायासे आहे. ही दत्तात्रेय प्रभूंच्या दिनचर्येतली एक आगळिकता ही आहे आणि नित्य साधनेतली व्यवस्था ही आहे. आणि म्हणून
त्या काशीच्या स्नानाचा आनंद आपण आपल्या अंतःकरणामध्ये आठवूया. दुसरा टप्पा आहे बद्रिकाश्रमी पुराण श्रवण. श्रवण म्हणजे काय? ऐकणे नव्हे, सांगणे. दत्तात्रय प्रभू दररोज नित्य नेमाने परावर शास्त्राचं निरूपण करतात. आम्ही तेवढं भाग्य जोडलेलं नाहीये की प्रत्यक्ष श्रीमुखे परमेश्वराचं ज्ञान, परमेश्वराच्या श्रीमुखातून ऐकण्याचं भाग्य आम्ही जोडलेलं नाहीये. परंतु दत्तात्रय महाराज आजही त्या बद्रिकाश्रमातल्या जनलोकासमोर काय करत असतात? ज्ञान श्रवण करत असतात, परावर शास्त्राचं ज्ञान निरूपण करत असतात. कारण बद्रिकाश्रम ही सुद्धा एक सात्विक भूमी आहे. बद्रिकाश्रम ही काय आहे? सात्विक भूमी आहे. आणि या सात्विक भूमीमध्ये दिलेलं ज्ञान हे बीजरूप होतं अशी आमची प्रतीती आहे. सतयुगातलं ज्ञान हे सात्विक युग होतं. त्यापेक्षा त्रेतयुग काय म्हटलं जातं? त्यापेक्षा दैवयुग आहे. मला वाटतं द्वापरीचं हे कोणतं आहे? त्यापेक्षाही असुर युग आहे. आणि कलियुगात म्हणजे कृतयुगीचे आत्माराम, त्रेतीचे मनोराम, द्वापरीचे इंद्रियराम आणि कलियुगीचे आम्ही तुम्ही. आणि म्हणून बद्रिकाश्रमी ते सात्विक स्थान असल्या कारणाने तिथे दत्तात्रय महाराज, ते मी तुम्हाला सांगणार नाही की कोणाच्या विनंतीवरून मान देऊन दत्तात्रय प्रभू आजही तिथे पुराण श्रवण करतात किंवा ज्ञान श्रवण करतात. तिसरा टप्पा आहे तो म्हणजे कोल्हापुरी भिक्षा. राजस तामस या जीवांचं परमेश्वराने भोजन स्वीकारलेलं आहे, आजही स्वीकार करतात. मोक्ष मार्गाचा पहिला टप्पा भजनाशी निगडीत आहे. जोपर्यंत परमेश्वराच्या ठिकाणी निर्हेतुक भजन घडत नाही तोपर्यंत तुमचा ज्ञानाचा किंवा प्रेमाचा अधिकार निश्चित होतच नाही. आणि म्हणून दत्तात्रय प्रभू सतयुगापासून सृष्टीच्या अंतापर्यंत, कारण दत्तात्रय प्रभू कसे आहेत? अवतार उदंड होती सवेची मागुते विलिया जाती, तैसी नव्हे अवधूत मूर्ती नाश कल्पांती होयची ना. चारही युगामध्ये दत्तात्रय प्रभू विद्यमान आहेत. कल्पना करू की दत्तात्रय प्रभू कोल्हापुराला भिक्षाच्या निमित्ताने कोल्हापुरामध्ये जातात. एखादा दोन घरी तर भिक्षेच्या निमित्ताने जात असतील ना. आजही कोल्हापुरामध्ये बरोबर 12 वाजता प्रत्येक घराचा दरवाजा उघडा असतो. आणि एक अशी त्यांच्या परिसरामधली एक त्या कोल्हापूरच्या त्या परिसरामधली एक अशी प्रतीती आहे की दत्तात्रय प्रभू आमच्या घरी भिक्षेच्या निमित्ताने येतातच, त्यावेळी दरवाजा उघडा असतो. आजही फ्लॅट बंद संस्कृती मधले लोक सुद्धा तिथे दरवाजा उघडा ठेवतात. कोणी येईल त्याला भिक्षा घालतात. कोण जाणे दत्तात्रय प्रभू आमच्या घरी येतील अशी त्यांची श्रद्धा आहे. आणि आमची तर ईश्वर प्रतीती आहेच की आजही दत्तात्रय प्रभू भिक्षेच्या निमित्ताने कोल्हापुराला जातात. आणि म्हणून राजस तामस लोकांचा भिक्षेच्या निमित्ताने दत्तात्रय प्रभू स्वीकार करतात पदार्थ. आणि त्या पदार्थामुळे त्यांचा ज्ञानाचा किंवा प्रेमाचा अधिकार निश्चित होतो. हा एक दत्तात्रय प्रभूंच्या दिनचर्येतल्या कोल्हापुरांच्या भिक्षेचा आनंद आपण अनुभवूयात. त्यानंतर आहे पंचाळेश्वरी भोजन स्वीकार करतात. त्याच्या पाठीमागचे कारण तुम्हाला माहिती की कोणाच्या विनंतीला मान देऊन परमेश्वर अवतार काय करतायत? तुम्हाला सांगितले की आत्मतीर्थ हे गौतमी आदी आहे. आणि म्हणून त्या आत्मतीर्थावर तुम्हा आम्हा सर्वांचं उपहाराच्या निमित्ताने परमेश्वराने पदार्थ स्वीकार करावा अशी आपली इच्छाशक्ती, अशी आपली जेव्हा भावना तयार होते. आणि आपण प्रत्यक्षदर्शी जर तुम्ही तिथे गेला असाल तर तुमच्या पदार्थांचा परमेश्वर स्वीकार करतात अशी तुमची स्वतःची प्रतीती आहे की नाही? आहे की नाही? आहे की नाही? नाही. आज तुम्ही घरी उपहार दाखवता. कोण कहते की भगवान खाते नहीं,
तुम यशोदा के जैसे खिलाते नहीं. आपण यशोदा माता बनून जर दत्तात्रय प्रभूंना उपहार दाखवला तर तो उपहार स्वीकार करतो. प्रत्येकाच्या घरचा करतो. प्रत्येकाचा घरचा पदार्थ परमेश्वर स्वीकार करतात अशी माझी तर प्रतीती आहेच. तुम्ही तुमच्या स्वतःला विचारा. तुमची प्रतीती, तुमच्या आत्मप्रतीती, आपला आतला आवाज आपल्याला सांगतो की नाही, माझा देव पदार्थ स्वीकार करतो. जर तुमची श्रद्धा असेल, जर तुमचा दृढ विश्वास असेल तर तुम्हाला ती प्रतीती अनुभवायला येईल. नाही नुसतं फक्त दाखव उपहार म्हटलं की दाखवला आणि 5 घास मोडले ना आले, मग ते देवच स्वीकारलं तर स्वीकारेल बुवा. सांगायचं मला एवढंच आहे, आजही प्रामुख्याने जो उपहार विधी असतो, घरोघरी परमेश्वर काय करत असतात, आपला पदार्थ कृपा दृष्टीने अवलोकन करून, मग उत्तरापंथी असणारा माझा देव साधनदाता श्री चक्रधर प्रभू असू द्यात किंवा चौयुगी विद्यमान असणारा दत्तात्रय प्रभूंचा अवतार असू द्यात, तो आमच्या सर्व पदार्थांचा स्वीकार करतो आणि त्या नित्य व्यवस्थापनातल्या त्या पंचाळेश्वरीच्या भोजनाचा अवसर आपण आठवत नित्य ठीक आहे. तुमच्या कार्यबाहुल्यामुळे तुम्ही सकाळी 6 वाजता, आम्ही तर म्हणजे पंचावतार उपहार विदर्भामध्ये पहाटे 5 वाजता सुद्धा केलेला आहे आणि रात्री 11 वाजता सुद्धा केलेला आहे. शेवटी ती भावक्रिया आहे. प्रत्यक्षात आम्हाला एवढंच सांगायचं आहे की आपण नित्य साधनेमधल्या त्या पंचाळेश्वरीच्या आनंदाला अनुभवूयात. काशी स्नान झालं, बद्रिकाश्रमी ज्ञान श्रवण झालं, कोल्हापुरी भिक्षा घेतली आणि पंचाळेश्वरीचं भोजन आटोपल्यानंतर आमच्या अनेक शास्त्रांमध्ये, दिनक्रमांमध्ये आम्ही आता एक वांदेशकर पाठ प्रकाशित केलाय दत्तात्रय प्रभूंच्या म्हणजे चरित्राचा. त्याच्यामध्ये मनसळी मनसिळे आपलेनी श्रीकरे झोळी प्रक्षाळने अशा आधीची एक लीळा ही आहे. म्हणजे दत्तात्रय महाराज पंचाळेश्वरावरून, तुम्हाला माहिती आहे की वामकुक्षी कुठे घेतात, वर उंफेमध्ये, आणि तिथली वामकुक्षी आटोपल्यानंतर त्या पाठाने असं दिलेलं आहे की मनसिळेला तिथे समोर तलाव आहे बघा, त्या तलावामध्ये झोळी आपुलेने श्रीकळे प्रक्षालन करती, तेथोनी माहुराशी जाती, असा एक संदर्भ तिथे आहे. सांगायचं तात्पर्य की माहूरला दत्तात्रय प्रभू आजही आहेत. अशा या नित्य व्यवस्थापनाने वाटचाल करत असणाऱ्या दत्तात्रय प्रभूंच्या दिनचर्येला आपण अभिवादन करूयात. त्या दिनचर्येतला आपण आपला एक आनंद असा अनुभवूयात की दत्तात्रय महाराजा आपण मनुष्य वेशाचे निमाने या भूतलावर खेळ क्रीडा करता करताही तुम्हा आम्हासाठीच एक आदर्श म्हणून नित्य एक साधनेचा वास्तुपाठ आमच्यासाठी उभा केलेला आहे. त्या वास्तुपाठातला एक तरी गुण आमच्या अंतःकरणामध्ये यावा आणि सायंकाळच्या या माहुराशी असलेल्या निद्रा अवसराचा आनंद आपल्या अंतःकरणामध्ये आठवीत त्या श्री दत्तात्रय प्रभूंना अभिवादन करूयात आणि तो नित्य व्यवस्थापनेतला आनंद आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा कृतसंकल्प करूयात. धन्यवाद. श्री दत्तात्रय महाराज की जय.